तत्त्वज्ञानाच्या नावावर, धर्माच्या नावावर. तेव्हा लोकसंस्कृतीचा आणि धर्माचा संबंध, ती लोकसंस्कृती तुम्ही जगताय आत्ता. अमक्या अमक्या दिवसाला अमुक खायचं, तमक्या दिवसाला तमुक खायचं, संक्रांतीला तिळगुळ द्यायचा. हे काय कुठल्या पोथीत लिहिलं आहे का? हे परंपरेने चालत आलेलं आहे. त्याचा तुम्ही अनुकार करताय की नाही? करता. संक्रांतीला गुळाची पोळी करायची. पूर्वापार चालत आलेलं आहे ना, हे लोकपरंपरा आहे. गणपतीला मोदक लागतो आणि आमच्या देवीला बकरू लागतं, हे कोणी ठरवलं? बकरू खाणाराला बकरू लागतं, मोदक खाणाराला मोदक लागतं. म्हणजे राजवाड्यांनी जे म्हटलेलं होतं, जशी संस्कृती तसा हत्या, तसं मी म्हणते जसा माणूस तसा त्याचा देव. तर तथाकथित तुम्ही उच्चवर्णीय आणि त्यांच्या चालीरीती रूढी म्हणता, त्यात तरी किती गमती आहेत. मी गमतीच म्हणते. ते कोकणातला माणूस आला की त्याच्या गणपतीला उकडीचा मोदक लागतो आणि आमच्या घाटावरचा माणूस असला तर तळलेल्या मोदक. ते काय भानगड आहे? परत जे मधले लोक आहेत ज्यांना तळलेलेही परवडत नाही, तर ते उकडतातच, कणकेचे मोदक उकडतात. आमच्या ह्या भागामध्ये करतात. माहीत नसतं बा आपल्याला. आणि मग हे आमची उच्च संस्कृती आणि तमकी नीच हे कोणी ठरवायचं?